राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू आणि गुटख्याच्या तस्करीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. इंदोरहून अकोल्याच्या दिशेने जाणारा गुटख्याने भरलेला ट्रक खामगाव येथील टेंभुर्णा फाट्याजवळ उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने सापळा रचून पकडला. या कारवाईत गुटखा आणि ट्रकसह एकूण 33,46,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक MP09GH8165 हा इंदोर येथून अकोल्याकडे जात होता. या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा असल्याची खात्रीशीर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने टेंभुर्णा फाट्याजवळ नाकाबंदी करून संशयित ट्रक थांबवला. पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोणी आढळून आल्या. 40 पोते गुटखा, 10 पोते तंबाखू असा एकूण 22,46,400 रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण 33,46,400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक ब्रिजगोपाल गुलजार सिंग यदुवंशी याला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा गुटखा कोठून आला आणि तो अकोल्यात कोणाकडे पोहोचवण्यात येणार होता याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. आज रोजी सकाळी आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आमच्या ऑफिसमधील ASI राऊत, हेड कॉन्स्टेबल थोरात यांनी टेंभुर्णा फाट्याजवळ ही कारवाई केलेली आहे. यात ट्रक चालक ब्रिज गोपाल गुजराल सिंग यदुवंशी यांच्याकडे जो टाटा मालवाहक गाडी 710 होती, त्यामध्ये 40 पोते करमचंद पान मसाला तसेच 10 पोते सुगंधित तंबाखू असा एकूण 22,46,400 रुपयाचा माल, तसेच गाडीची किंमत 11 लाख रुपये असा एकूण 33,46,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला असून FDIला पुढील कारवाईसाठी पत्र दिले आहे आणि पुढील कारवाई पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण येथे सुरू आहे. हा ट्रक घेऊन कुठे चालला होता? सध्या चौकशी सुरू आहे. तपासानंतर त्याबाबत अधिक माहिती मिळेल.